तुझ्या नावानं पत्र आलंय. विठ्ठल नामदेव लॉर कोण आहे इकडे? मॅच आहे. काय झालं? तर तू आहेस. तूच तर विठ्ठल आहे. आता लय मजा येईल. लय बोलला तू त्या दिवशी. थांब आता तुझी बघ कशी वाट लावतो मी. आमच्या साहेबांची कंप्लेंट टाकतोस? कोणती कंप्लेंट? मी आला केली कंप्लेंट. त्या दिवशी लय बडबड होतास ना. नको. चला आता दाखवतो मी. नको. सोडा. मी काय नाही केलं. नका रे याला गाडीत. बा 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 बघ मला कुठे घेऊन चालले. बा बा. अरे थांबा रे. लहान आहे पोरग. काही चूक झाली असेल तर माफ करा मला. तुझा कार्टालय शाणा आहे ना. नाही तुम्हाला गावातनं बाहेर काढला तर नावाचा बबनराव नाही. तुला माहिती आहे ना काय केलं? माझी आणि माझ्या साहेबाची तक्रार केली आहे ने. मी काय नाही केलं. कोणाची तक्रार बी नाही केली. खरंच आम्हाला नको काढू गावातून. मालक असं कसं बोलता? कुठं जायचं आम्ही? याची काय चूक झाली असेल तर मी माफी मागतो. पण जाऊ दे आम्हाला. काय रे? काय केलंस तू? कोणाची तक्रार केलीस? बोल. मी म्हटलं तर तुला यांच्या नादी लागायचं नाही म्हणून. मग कोणाची तक्रार केलीस? बोल. माफ करा, मला तुमची मदत पाहिजे. काय झालं? अहो माझी रिक्षा खड्ड्यात अडकली आहे आणि माझी बाई पोटाशी आहे. तिला दवाखान्यात न्यायचं आहे. ठीक आहे. अगं येतो मी. मला जाऊ दे. बघ बाई पोटूशी आहे. अगं जीव जाईल तिचा. मी नाही गेलो तर. जाऊ दे. तू जेव बाळा. चल रे बेटा. येतो. तू जेव बेटा. हा एकदा द्या. तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. असं काय करतात? चला येऊ मग. बा दवाखाना गावच्या बाहेर का आहे? काय माहित. रस्ते कधी बनतील हे? मला काय माहित. उगाच काय बी विचारू नकस. चल लवकर. मला लय भूक लागली आहे. चल लवकर. रिक्षा अडकलेली पाहून मला वाटू लागलं की खरंच गावामध्ये रस्ते झालेच पाहिजे. वाढ आता. आता हाय का? असं कसं? अगं अडल्या नडल्याला मदत करायची असती. आणि ती बाई तर पोटूशी होती ग. मी जर नाही गेलो असतो ना तर जीव गेला असता तिचा. रिक्षा पार रुतली होती त्यात. चल जेव. मोबाईल असतोय. मॅच आवाज कमी केला होता. तिच्या मला वाटलं रानातनं काहीतरी आलं असेल. मालकांनी फोन दिल्यापासनं सारखा त्रास सुरू झालाय. उठसूट फोन करते. हॅलो आजी. आजीचा फोन आहे. आजी कशी आहे? कधी येणार आहे? येता मला भौरा लक्की आणा.
आणि राधाला मडकी, जुनी मडकी फुटली. ह्याला भरपूर दिवस राहायचं, लवकर जाऊन ना देणार. हॅलो हॅलो, बॅटरी संपली वाटतं. अरे पोरांनो, अरे झाली का रे शाळेची तयारी? चला लवकर लवकर उरका बरं. कशाला दात काढताय बिचाऱ्यावर? हा, आधीच त्याचं एक एवढं नुकसान झाले सकाळी सकाळी. कळत नाही मूर्खा तुला. आई, हा रस्ता कधी दुरुस्त होईल? कधी बी नाही होणार. आणि तू उरक लवकर, शाळेला जायला उशीर होतोय. कोण लोक दुरुस्त करतात? मला नाही माहित, तुझ्या मास्तरला जाऊन विचार जा. विट्या, ऐक ना, माझ्या बाळानं कम्प्युटर घेतलाय, मस्त आहे. व्हेरी गुड, दाखव की मला. आपण त्याच्या आता प्रॅक्टिस बी करू शकतो. आपल्या शाळेतला तर कधी बी चालत नाही. अरे ये की घरला कधी. ठीक आहे. गुड मॉर्निंग. बसा बसा. तुम्हाला आतापर्यंत कम्प्युटर आणि इंटरनेट विषयी बरीच माहिती झालेली आहे. आज आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या प्रिंटर विषयी. सध्या तुझ्या बाळानं इंटरनेट घेतलंय काय? नाही रे, बाप लवकरच घेणार आहे. संतोषराव, मला कळेल का तुमचं काय चाललंय? सर, विट्याने विचारलं होतं. काय रे विठ्ठल, सॉरी सर. शिकला का सर्व कम्प्युटर? तुला आता येतं सर्व? सांग मग, कम्प्युटर म्हणजे काय? सॉरी सर, मी आता फक्त विचारलं होतं. कम्प्युटर म्हणजे काय? मला बोलायला प्रॉब्लेम होतोय, मी लिहून दाखव. म्हणजे थोडक्यात विट्याने इथे जे लिहिलं आहे तेच. वा विट्या, अरे कुठे शिकलास हे? आणि तिच्या दुकानात एका पुस्तकात होतं हे. शाबाश, जा बस. शिकवताना बोलायचं नाही. सुने, राधाला घरला घेऊन जा, मला थोडं काम आहे. चौधरी सर आहेत का? गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. एक प्रश्न विचारायचा होता, विचारू? त्यात काय, विचार ना. आपल्या गावातील रस्ते एवढे खराब का आहेत? कधी दुरुस्त का नाही होत? कारण याविषयी कोणीही तक्रार करत नाही. जसं चाललंय तसं चालू देतात. हां, पण ग्रामपंचायतीने आणि सरपंचांनी जर मनावर घेतलं तर गावातील रस्ते बनू शकतात. खरंच? मग मी तक्रार केल्यावर रस्ते बनतील? का नाही? म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. ठीक आहे सर, थँक्यू. चौधरी सरांनी सांगितल्यावर मी लगेचच ग्रामपंचायतीच्या ऑफिसात आलो. पण तिथं कोणीच नव्हतं, फक्त एका कुत्र्याशिवाय. ग्रामपंचायतीत सरपंच नाहीत का? ते गेले असतील बैरंगावाला. उद्या येऊन बघ 11 वाजता. यांचं तर नेहमीच असतं हे. बघूया काय नवीन पुस्तक आलंय का. जमल का? दे बाबा, आता काय घे पैसे. काय रे बेट्या, आज काय लवकर आलास? घरी नाही गेलो, डायरेक्ट इथं आलो. मस्त आहे काय? टेम्पो का नाही आला अजून? अरे आतापर्यंत यायला पाहिजे होता. अरे तो बघ आला बघ. आता आपण पटकन माल भरून घेऊ. हा बरं, मी एक एक बंडल तुझ्याकडे देतो. चालेल?
बेटा तू माझ्याकडनं पैशाच्या बदल्यात ही जुनी पुस्तकं आणि रद्दी घेऊन करतो तरी काय? ज्ञान वाढवतो, जे पैशापेक्षा मोठं असतं. तुमच्याच दुकानातल्या पुस्तकातून वाचले. असं काय? बरं बाबा. चला येतो, भेटूया पुढल्या बुधवारी. अरे थांब. गुड आफ्टरनून मिस्टर नामदेव लोहार. मला लय बरं वाटतं बघ, जेव्हा पण तू मला मिस्टर नामदेव लोहार म्हणतो तवा असं वाटतं म्या लय भारी माणूस आहे. मग काय हायस तुम्ही? अरे पण कुठं होता इतका वेळ? उशीर का झाला? ते ग्रामपंचायतीच्या ऑफिसात गेलतो. ते रे कशासाठी? आपल्या रस्त्याची तक्रार करायला. काही पण कोण पण कुत्र बसलं नाही तिथं तुझी तक्रार घ्यायला. होतं की माझ्या भुंकलं बी. काय होणार नाही बघ. कुणाचा फोन आलाय? मालक, या येळ्याला गाडी बरोबर कोणीतरी गडी माणूस पाठवा बघा. वय या येळ्याला पीक लय झालंय. हां, आणि गाडी बी लय दूर उभी राहते. या ओती उचलाया लय कष्ट पडतात. थांबा 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 थांबा. पुढे रस्ता खराब आहे, गाडी फसल. मागून फिरून जा. सर्वजण या खराब रस्त्याने का जातात? घे पाणी घे. बरा बिठा तू तू लोकांची मदत करतो ते बरं आहे. बरं, अरे माझा बा नेहमी म्हणायचा, जो लोकांच्या भल्याचा विचार करतो ना देव त्याचं नेहमी भलं करत असतो बघ. हा, अरे आता काय झालं? आलोच. मला लवकर पोचायला पाहिजे ग्रामपंचायतीत, नाहीतर ते जातील काल सारखे. ते कालचे कुत्र तर नाहीये ना? तुम्ही सरपंच? नाही. सरपंच कुठे आहेत? घरे. त्यांचं घर? हो भाऊ, सरपंचांना भेटायचंय. आमच्या गावच्या रस्त्यांबद्दल बोलायचंय. त्याला किती वेळ सांगितलंय की इथे येत जाऊ नको म्हणून, तरी पण. कोण रे तू? गुड आफ्टरनून सर. मी बोरखेड गावचा. आमच्या गावातून एक रस्ता शासकीय रुग्णालयाकडे जातो. तोच पुढे मजल गावातील बाजारपेठेकडे जातो. तोच रस्ता सगळे शेतकरी आणि दवाखान्यात जाणारी वापरतात. तो रस्ता खराब असल्यामुळे अपघात होतात. तो रस्ता चांगला करून द्या की. कोणत्या रस्त्याबद्दल बोलतो रे हा? कोणता रस्ता बोलतो तू? तो जो मोठा रस्ता आहे ना धरणगावला जाणारा, तिथून आपण डावीकडे वळलो तो शॉर्टकट आहे ना. अरे साहेब, ते आपण ते सर्जीरावला मारलं होतं ना, त्या रस्त्याबद्दल बोलतो. हा, सर्जीराव. हा हा, तुला माझ्याकडे कोणी पाठवलं रे? मी 7वीत आहे. आमच्या पुस्तकात आहे सरपंच रस्त्यांची कामे बघतो, म्हणून मी आलो तुमच्याकडे. वय किती रे? 12. तू 30चा वशील ना? तू बायका पोर आली तरी सुद्धा हा रस्ता बनणार नाही. काय राव, माझ्यासारखा तुम्ही विचार केला असता तर गावातील रस्ते माझ्या आधी तुमच्या बायका पोरांसाठी चांगले झाले असते. चल तू निघ. साहेब, काटे खरं तर बोलत होता. काय? आपण रस्ते पण कुठे बनवतोय? कोणी सांगितलं रस्ते नाही बनवत? मी आणि पाटील साहेब, आपले कैवारी पाटील, गेले कित्येक वर्ष फक्त पेपरवर. आणि जाता जाता मला कळालं की सरपंचाचा बॉस कोण आहे. हा बोर्ड वाचून लोकांना काहीतरी हेल्प होईल.
पळा. मुंबई. आमच्या गावात रस्ते लय खराब. तुमच्या इकडे रस्ते मस्त असतील ना? धरणगाव आलं, धरणगाव. पुढे सरका बघू. चला या. 2 दिवसांनी कैवारी पाटलांना भेटायला आलो मी. आमदार कैवारी पाटलांचं ऑफिस कुठे? हे बघ, इथून सरळ गेलास ना की तिथे एक चौक आहे. त्या चौकाच्या पुढे एक विहीर आहे. त्या विहिरी समोरच. ठीक आहे. गावात रस्ते नाही आणि यांचं भलतच. मला नाही वाटत यांना भेटून काय होईल, पण ट्राय करायला काय जातंय. गुड आफ्टरनून सर. यो अर्ज द्यायचा होता आमच्या गावातील रस्ते बनवण्याबाबत. बघा, शिका यांच्याकडनं. तुम्ही कधी विचार करता गावातील रस्ता बनवण्याबद्दल? हे घे, उद्याच ह्याला डांबर घेऊन पाठवतो बघ, मस्त पैकी. सर बघा की जरा रस्त्याचं. गावातील सर्वांनी लय त्रास होतोय. बाळा, तू जा आता. तू अर्ज दिला ना मला, मी बघतो आता काय करायचं. अर्ज तर घेतला त्यांनी, आता बघूया. हे काय, अख्ख्या मेहनतीवर पाणी फेरलं. काय लोक असतात. दगड्या, जरा गाडी आत घे ना. मालकांना सांगू का मार्केट मध्ये काय झोल करतोस? ए बिट्या, ए बिट्या, काहीतरी बोलू नकस. दगड्या, टेम्पो राहू दे इथं, आत नका घेऊस. चल. अरे आपल्याला काय करायचं? लोकांचं पाप लोकांकडेच राहू दे. देव बघून घेईल. आणि टेम्पो जर आतमध्ये फसला तर मालक माझ्यावर ओरडतील. पण आधीच उशीर झालाय. चल. विठ्या, जरा पारी आण रवायचं. आज मी भेटून आलो कैवारी पाटलांना. तू धरणगावाला गेला होतास? वय, त्यांनी मला चॉकलेट दिलं. ती माझ्यावर हसत बी होती. अरे बाबा, त्यांचं कामच आहे खोट्या आश्वासनाचं चॉकलेट द्यायचं. काय नाही होणार या रस्त्याचं. बघ, शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं तरी चालं. यांना कमीत कमी 100 लोकांच्या सह्या पाहिजे अर्जावर, तरच ते काम अंमलात आणू शकतील असं ते म्हणतात. आणि 100 लोकांच्या सह्या कुठून आणायच्या? अरे आपल्या आजूबाजूला बघ, कोणी राहतं का? बाकडून हे ऐकल्यावर तर माझा धीरच खचला. म्हणून गावामध्ये कधी रस्ते बनले नाही आणि वाटतं कधी बनणार पण नाही. तुझ्या बाने इंटरनेट घेऊन लय भारी काम केलंय बघ. आजी, आजी उठ ना. आजीला काय झालंय? अशी का झोपली आजी?
आजी आजी उठ ना. वा आजीला काय झालं? अरे या गावातल्या रस्त्यानं जीव घेतला तुझ्या आजीचा. रिक्षा उलटली आणि जीव गेला बिचारीचा. द्या डॉक्टर ते घ्या, तुम्हाला उपयोगी पडेल. जा तू तुझ्या आईजवळ बस आणि तिला धीर दे. वा आईने प्रसाद ठेवलाय. बिल गेट्स टू अडॉप्ट बिहार विलेज. बिल गेट्स म्हणजे हे तर त्या पुस्तकातले. हा हे काय, हेच तर आहेत ते. संत्याकडे जायला पाहिजे लवकर. काका संतोष आहे का? काय रे? अण्णा आम्ही एकत्र अभ्यास करू काय? अभ्यासच करा काय? हो. संत्या तुझ्या बापाला विचार कम्प्युटर चालू करू काय? अरे बापू वडील तू विचार तर. नाही म्हटलं तर नाही चालू करूया. ठीक आहे अण्णा मी कम्प्युटर चालू करू काय? विटायला मस्त येते सर्व. वय वय मला सर्व येतं. मॉनिटर, सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, माऊस, कीबोर्ड आणि शटडाऊन पण करता येतं. पण माझ्या विठ्ठलानं मला एक आशेचा किरण दाखविलाच आणि सुचलंच. नमस्कार साहेब. काय झालं? एकदम तातडीने बोलवलं. सांगितल्याप्रमाणे पोस्टर लागले पण साहेब आपल्या विठ्ठल नामदेव लोहार, राहणार बोरखेड. तुम्ही ओळख नाही? नाही. काय झालं साहेब? कोण आहे तो? काय टेन्शन दिलं का त्याने? हो बोला. हो दिल्लीची खबर मिळाली. समजावते सध्याला. होईल होईल. आम्ही कशाला बसलो इथे? साहेब. हा साहेब. विठ्ठल नामदेव लोहार जो कोण पण आहे उचला त्याला. करतो ना, ताबडतोब करतो साहेब. मी येतो. ओके साहेब. वरपर्यंत कंप्लेंट गेली आहे. ओके साहेब. हो कळवतो. दिल्लीहून पत्र आलं हे विठ्ठल नामदेव लोहारला भेटायला. सर म्हणून रस्त्यांचं काम काढले. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तो अपोजिशन वाल्यांच्या हातात मिळता कामा नाही तर माहिती आहे ना काय होईल ते. हो साहेब मेसेज दिलाय मी त्याला उचलायचं. तसं समजावा त्याला जो कोण आहे तो. हो साहेब. विठ्ठल लोहार कोण आहे रे? काय झालं साहेब? कोण हाय? कोण काय माहित नाही. उचला त्याला जो कोण पण असेल तो. ठीक आहे का? आजच उचलून घेऊया त्याला. बा
तिथं रस्त्याचं काम चालू झालं या तिथं आमदार आणि सरपंचाचं पोस्टर बी लागले. बघितलं मी ते, पण समजना झालंय. त्यांनी तुझं ऐकलं कसं काय? त्यांनी नाही ऐकलं, माझ्या विठ्ठलाने ऐकलं माझं. खरंच आहे, प्रयत्नांती परमेश्वर. आपल्या गावात पहिल्यांदाच रस्त्याचं काम सुरू होत आहे. आता बघ आपल्या शेतकऱ्याचे दिवस कसे पालटतात ते. काय केलंस तू? कुणाची तक्रार केलीस? त्याची नादी लागायचं नाही म्हणून काय केलीस तक्रार? सांग ना, काय केलीस तक्रार? कोण आहे तो विठ्ठल लोहार? साहेब हाच आहे तो लोहार. अरे तू आहेस विठ्ठल लोहार? तू आलेला ना मला भेटायला त्याच दिवशी मी याला सांगितलेलं गावातील रस्त्यांबद्दल. ते जाऊ दे, आता तू बोल, तुला काय पाहिजे? खरंच पहिले आम्हाला गावातून नाही काढणार? नाही रे, तू तर गावाची शान आहेस. आमच्या शाळेत एकच कम्प्युटर आहे, तो पण नाही चालत. उद्या 10 कम्प्युटर पाठवतो. अजून बोल, तुला काय पाहिजे? थँक्यू, एवढंच, अजून काय नको. यांना माझ्या गाडीनी सन्मानाने घरी पोचवा. होय साहेब, मी घेऊन जातो. सॉरी. हो साहेब, ही काय खेळी लावून ठेवलीत? मला तर सांगितलं या दोघांना उचलून आणायला, आणि इथे तर तुम्ही त्यांचं कौतुक करून बसलायत. तुला बिल गेट्स कोण आहे ते माहितीये? बिल गेट्स? नाही. जाऊ दे, याच्यावर लक्ष ठेवा. हा ऑपोजिशनच्या हातात लागायला नाही पाहिजे, नाहीतर ऑपोजिशनवाले सर्व क्रेडिट घेऊन जातील. या मुलाचा फोटो सर्व पोस्टर मध्ये पाहिजे. काय? ठीक आहे साहेब. नमस्कार साहेब, भेटलो मी त्याला साहेब. बच्चा आहे साहेब, शेतकऱ्याचं मूल आहे, 11-12 वर्षाचा असेल साहेब. हो साहेब, नाही मी समजावलं त्याला साहेब, त्याचा सत्कार व्हायला पाहिजे, समजलं? हो साहेब. कोणी पाठवलं रे पत्र? बिल गेट्स, त्याच्या ऑफिस मधून. ते रे कोण? अमेरिकेतील श्रीमंत माणूस आणि थोर समाजसेवक. अरे बाप रे, आणि त्यांनी तुला कशाला रे पाठवलं पत्र? मंदिरात अभ्यास करताना मी मासिकाच्या पेपरात वाचलं आणि मला सुचलं, जर आपण यांना आपल्या गावात बोलवलं आणि एवढी महत्वाची व्यक्ती आपल्या गावात येत असेल तर रस्ते नक्कीच बनतील. म्हणून मी त्यांना पत्र लिहिलं, आमच्या गावात या, आणि आता ते मला भेटायला येत आहेत. तरीच म्हटलं आमदार आणि सरपंच तुझ्या माग पुढं का करतात ते आता कळलं. चल, मला लय काम आहे, येतो मी. आत्ता कळालं रस्त्याचं खरं काम कोणामुळे चालू झालं. Dear Vittal, we write with great admiration and appreciation of your remarkable philanthropic efforts. We've understood your problem and communicated it to the Indian Ministry that Mr. Gates would like to visit your village. We appreciated your strong feeling and emotion to help the people. The world needs more humans like you who selflessly think only about other people's benefits. Looking forward to seeing you. जे काम आमदार सरपंचांनी भेटून सुद्धा नाही केलं, ते काम बिल गेट्स यांनी न भेटताच करून दाखवलं. थँक्यू विठ्ठला.